सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव परिसरातील राजकीय हालचालींना वेग आलाय. केडगावच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कोतकर गट पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलाय. महायुती होणार की नाही, उमेदवारीची अंतिम गणितं कशी असणार, याबाबत पक्ष पातळीवर चर्चा सुरू असतानाच कोतकर गटानं कोणतीही प्रतीक्षा न करता आपले उमेदवार निश्चित करून प्रचाराचा धुरळा उडवलाय. प्रभाग 17 मधील भरत सुभाष कांबळे, महेश पोपटराव सरोदे आणि प्रतिभा ज्ञानेश्वर कोतकर या उमेदवारांचा प्रचार नारळ फोडून प्रचार सुरू केला गेलाय. देवी रोड परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीनं संपूर्ण परिसरात निवडणुकीची चाहूल लागल्याचं पाहायला मिळालं. केडगाव येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार रॅली काढली गेली. केडगावमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलंय. विरोधी गटाकडून नेमके कोण उमेदवार असणार हे अद्याप स्पष्ट नसतानाही कोतकर गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. घरोघरी भेटीगाठी, वैयक्तिक संवाद आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू केलं गेलंय. या प्रचार रॅलीत कोतकर गटाचे समर्थक, केडगावमधील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाले. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रचारात ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर स्वतः सक्रियपणे सहभागी होत मतदारांशी संवाद साधतायत. कोतकर गटानं भाजपाकडून उमेदवारी मागितली असली तरी ती मिळणार की नाही याची औपचारिक घोषणा होण्याची वाट न पाहता थेट मैदानात उतरून प्रचार सुरू केल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. स्पर्धक कोण असणार, कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार उभा राहणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच कोतकर गटानं घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केल्यामुळं प्रभाग 17 मध्ये प्रचाराची रंगत वाढली आहे. सध्या तरी प्रचाराच्या मैदानात कोतकर गटानं आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. येत्या काळामध्ये इतर गट आणि पक्षांची भूमिका काय राहते याकडे संपूर्ण केडगावचं लक्ष लागलंय. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव हा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्ह दिसतायत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.